पूर्ण केलेलं आहे. धन्यवाद सर. यानंतर या ठिकाणी माजी उपनगर अध्यक्ष साबीरभाई नगर तसेच कैलासरावजी पाटील आबा ज्यांनी उपबाजार शूर स्थापन करून डोंगरतळी भागामध्ये शेतकऱ्यांसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली. तसेच कैलासवासी रामकृष्ण बाबा पाटील ज्यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. अशा तिन्ही नेत्यांचं मी वंदन करून त्यांना स्मरण करतो. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या सहकार्याने व माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने व या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय प्राध्यापक बोरनारे सर यांच्या प्रयत्नाने आपल्या बाजार समितीला जांभरगाव गट नंबर 244 मध्ये उपबाजारासाठी आणि म्हणून तुम्ही जर शासनाची जागा जर आम्हाला जर त्या ठिकाणी मिळून जर दिली एक अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी होईल. अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल. एखादा क्लार्क ज्या पद्धतीने काम करतो साबीर भाई तसं कागदाला कागद जोडणं, 3 सचिवाच्या सह्या घेणं, 3 मंत्र्यापर्यंत जाणं, मग त्यामध्ये कोऑपरेटिव्हचा मंत्री असेल, पणनचे मंत्री असेल, MSRDC चे मंत्री असेल, या सर्वांना भेटलो आणि 10 कोटी रुपयाची जागा समृद्धीच्या बाजूला हायवेवरती 10 एकर जागा 10 कोटी रुपयाला सुद्धा आज मिळणार नाही. एवढी मोठी जागा 34 लाख रुपये डिपॉझिट वरती त्या ठिकाणी मार्केट कमिटीच्या नावावरती 7-12 करून देण्याचं काम केलं. फक्त मी डायरेक्टरला सांगेल तुमचं मत वेगवेगळं 100% असेल. मी कधी पक्षपातीपणा कधी करत नाही. तुमचं 100% मत वेगवेगळं असू द्या, परंतु हा भोळा भाबडा आमदार तुमच्यासाठी काम करतोय, तुम्ही त्याचा फायदा घेतला पाहिजे. हे वाक्य थोडस सगळ्या डायरेक्टरनी सभापती महोदय अंडरलाईन करून ठेवा. मी कधी म्हणणार नाही माझ्यासोबत या, माझ्यासोबत काम करा, परंतु एक तुम्ही पाठवलेला आध्यात्मिक आमदार त्याचं वर काहीतरी धक्कय आणि मग 10 एकर जागा तुम्ही कधी डेव्हलप करणार आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आज मी सर्व डायरेक्टरला तमाम शेतकऱ्याच्या वतीने विचारणार. जागा देऊन जवळजवळ मला वाटतं 6 महिन्याच्या वरती लूट झालेले आणि म्हणून तुमचे थोडेफार मत काय असेल ते बाजूला ठेवा, परंतु त्या 10 एकरचं तुम्ही चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी जी मुबलक जागा आहे त्या जागेवरती डेव्हलप आपण किती दिवसात चालू करणार आहे हे खऱ्या अर्थाने या मीटिंग मध्ये सर्वसाधारण सभेमध्ये आमच्या सर्व मतदाराला तुम्ही सांगितलं पाहिजे. 10 एकर जागा मिळाली, डेव्हलप कशी करायची मी पुण्याला तुमच्या सोबत आलो प्रशांत, आणि पुण्याला आल्यानंतर याचं प्लॅन कसा करायचा, याचं डिझाईन कसं तयार करायचं, यामध्ये काय घेतलं पाहिजे का जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वैजापूरच्या मार्केट कमिटीचा एक चांगला प्लॅन डोळ्यासमोर त्या ठिकाणी लोकांना दिसेल. अशा पद्धतीने आपल्याला ती मार्केट कमिटी त्या ठिकाणी डेव्हलप झाली पाहिजे. मग ते काम आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी हाती घ्यावं असे आपल्या सर्व डायरेक्टरला मुद्दाम या ठिकाणी विनंती करणार आहे. मार्केट कमिटीच्या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा जो प्रश्न तुम्ही माझ्याकडे घेऊन येता, फोन करता, तेव्हा तेव्हा ती शेतकऱ्यांची मार्केट कमिटी आहे. मी कंप्लीट त्याच ठिकाणी जो उभा राहतो का नाही हे आपल्याला करायचं. आता अन्नदातेताईने हळू आवाजामध्ये मक्याच्या प्रश्नाच्या बाबतीत सांगितलं. ताई हा भोळा भावडा आमदार इतका पुढे जातो. कांद्याचे भाव पडले, मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे, परंतु कांद्याचे भाव पडले. विधानसभेची त्या ठिकाणी अधिवेशन चालू होतं जून जुलै मध्ये. कोण बोललं मला माहित नाही, परंतु आजही तुम्ही माझी व्हिडिओ क्लिप जर ऐकली तर मी त्या ठिकाणी सांगितलं का कांद्याचे भाव पडले, तुम्ही आमच्या शेतकऱ्याला 500 रुपयाचं अनुदान प्रति क्विंटल दिलं पाहिजे. हा शब्द मी वापरला. मला बऱ्याच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी बोललो, मला म्हणले अरे तू तर सत्ताधारी पक्षाचा आहे, तू कसं काय बोलतो असं. बोललो मी शेतकऱ्यांचा आमदार आहे.
500 रुपयाचं अनुदान मिळालं पाहिजे. 4 दिवसापूर्वी मंगळवारी मुंबईला गेलो, आता परवा, आणि मुंबईला गेल्यानंतर कृषी मंत्र्याकडे गेलो. त्यांना सांगितलं, कृषी मंत्री जे आता नवीनच ज्यांच्याकडे चार्ज आला, दत्ता मामा भरणे, त्यांना बोललो. त्यांना सांगितलं कांद्याचा प्रश्न खूप बिकट आहे. मला दिवसामधून 50 फोन येत आहे. आमच्या कांद्याला कमीत कमी 1,500 पर्यंत भाव गेला पाहिजे, कमीत कमी भाव. आणि जर 1,500 च्या आत जर त्या ठिकाणी कांद्याला भाव मिळत असेल तर आमचा शेतकरी तोट्यात जातोय. ते मला म्हणले, एक काम करा, 5 मिनिटात आपण नाश्ता करू आणि पणन मंत्र्याच्या कॅबिनला जाऊन बसू. तुम्ही कोणी पाहिलं मला माहित नाही, परंतु दत्ता मामा भरणे, आम्ही 5 आमदार पणन मंत्री रावल साहेबांच्या कॅबिनला गेलो आणि त्यांना पहिलं निवेदन त्या ठिकाणी मी दिलं का कांद्याचा भाव पडला, काय कारण तुम्ही शोधा, परंतु याला काहीतरी पर्याय काढला पाहिजे आणि 1500 रुपयापेक्षा कमी कांदा जाऊ नये, अशा पद्धतीने तुम्ही काहीतरी उपाययोजना करा. मीटिंग घेतली. त्या मीटिंग मध्ये मी बोललो आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जेवढं जेवढं चांगलं करता येईल ते करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न त्या ठिकाणी मी केला. आज या ठिकाणी सर्व शेतकरी मोठ्या प्रमाणात हजर आहेत. आज आमचं वैजापूर तालुक्याचं क्षेत्र जर लक्षात घेतलं तर 1,35,000 हेक्टर जमीन आमची त्या ठिकाणी उलिताखाली आहे. काहीची पेर होती, काही होत नाही, परंतु ऍव्हरेज खरीप आणि रब्बी असे दोन्ही हंगाम जर घेतले तर 1,25,000च्या आसपास आमचं क्षेत्र त्या ठिकाणी खरीप आणि रब्बी या दोन्हीसाठी त्या ठिकाणी लागवडीखाली येतं. कुणी काय विचार केला माहित नाही, परंतु मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष डोळ्याने पाहतोय 75% मका झाली. कपाशीचं प्रमाण डाऊन झालं आणि म्हणून आपल्या मार्केट कमिटीला मका खरेदीच्या बाबतीमध्ये सुद्धा 1 पाऊल पुढे आपल्याला जावं लागणार आहे. मका खरेदीच्या बाबतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या तालुक्यामध्ये मका येणार आहे. मी पंचगंगा उद्योग समूहाचे मालक त्यांना सांगितलं, तुम्ही अगोदर वैजापूर तालुक्याच्या मक्याच्या खरेदीच्या बाबतीमध्ये विचार चांगल्या पद्धतीने करा. तो एक पर्याय आपल्या समोर आहे, परंतु या मक्याच्या बाबतीमध्ये आणखीन आपण काय करू शकतो. मी 8 दिवसापूर्वी वखार महामंडळाच्या गोडाऊनला गेलो ताई. तुमच्यापैकी कोण गेलं मला माहित नाही, परंतु आपल्या आमदाराने एवढं मोठं वखार महामंडळ या ठिकाणी आणलं. मी आपल्याला विनंती करेल सर्व शेतकऱ्याला, किमान तिथं जाऊन तर या, तिथं पहा तरी काय. मी प्रमोद दादाला एक दिवस म्हणलं, दादा चालावं लागतं 2 मिनिटं तिकडं. दादा म्हणले चला जाऊन येऊ. 4 गोडाऊन, त्यापैकी 2 गोडाऊन त्या ठिकाणी पूर्ण झाले. 4 सायलो आहे. एका सायलो मध्ये मका खरेदी जर केली तर 5 कोटीची मका खरेदी करता येईल. एवढे मोठे 4 सायलो मकाचे त्या ठिकाणी. वर्गीकरण आणि प्रतवारी, शेतीमालाचं वर्गीकरण करायचं, शेतीमालाचं प्रतवारी करायचं आणि गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, कोणताही भुसार असेल, 3 प्रतीमध्ये वर्गीकरण करण्यासाठी त्या ठिकाणी मोठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना विनंती करेन का आपण त्या गोडाऊनचा फायदा सुद्धा त्या ठिकाणी प्रामुख्याने घेतला पाहिजे. एवढं मोठं गोडाऊन आपल्यासाठी तयार झालेलं आहे. व्यापारी मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी हजर आहे. साबेरबाई, त्या ठिकाणी 20 दुकान आहेत. 500 चौरस फुटाची एक दुकान, एक टीम तयार करा आणि 20 दुकाना मी त्याचं डिपॉझिट मागच्या आठवड्यामध्ये पुण्याला जाऊन सांगितलं, याचं डिपॉझिट कमी करून टाका. 15 लाखाच्या ऐवजी 5 लाख रुपये डिपॉझिट करा, याचं भाडं कमी करा आणि आमच्या शेतकऱ्यांच्या मुलाला काहीतरी उद्योग चालू करण्यासाठी 20 दुकानं त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या. त्या 20 दुकानं सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहे. आपण त्यामध्ये आपल्याला वाटेल तो शेतीमालाचं आपण व्यापार व्यवसाय त्या ठिकाणी करू शकतो. इतकं चांगलं मार्केट त्या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये नंदूभाऊ, घरामध्ये कुटुंब चालवत असताना कमी जास्त होतं, तसं मार्केट कमिटी आपलं कुटुंब आहे. डायरेक्टर जर चुकले तर आपण डायरेक्टरला सांगितलं पाहिजे. गणेश भाऊ,
परंतु त्या ठिकाणी प्रामुख्याने मी सांगेन का काही गोष्टी मी मुद्दाम या ठिकाणी सांगेन काही कुटुंब सांभाळण्याची सुद्धा जबाबदारी माझ्यासह तुमच्या आमच्यावरती येऊन ठेवलेली आहे. आणि कदाचित जर आपण जर असेच त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या कुटुंबाचं जर सांगत जर गेलो तर दुसरी लोक म्हणतात बरोबर आहे बरं का, हे कुटुंब थोडंसं जरा खराब व्हायला. आणि म्हणून हे सांभाळण्याची जबाबदारी माझ्यासह आपल्या सर्वांची. आणि आजच्या या सर्वसाधारण सभेमध्ये आपण सर्व मंडळी मोठ्या संख्येने हजर झाला. मी अगोदर यासाठी भाषण केलं आपली मीटिंग चालू ठेवावी. मला जसं काका भाऊ रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेच्या बाबतीमध्ये एक षटकार मारला. मी कधी श्रेय घेण्यासाठी पुढे नाही. तसं मला आज MIDCचा दुसरा षटकार मारायला जायचंय. कारण आता एक काम संपला, कारखाना चालू झाला, मार्केट कमिटी 10 एकर जागा मिळाली, नारंगी सारंगीमध्ये आता 60% पाणी यायला लागलं. तसं अजून एक षटकार आहे की मला तुम्ही आमदार म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्या टर्मला निवडून दिलं. आता दुसरा षटकार MIDC चालू झाली पाहिजे आणि वैजापूर तालुक्याच्या युवकांना उद्योजक म्हणून संधी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि म्हणून करेक्ट 1 वाजता मुंबईचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी आलेले ते मला म्हणले सर तुम्ही या आपण एक मीटिंग करू. आणि मग मला दीपक भाऊला प्रकाश पाटील मतसागर आणि तुमचा बापू फक्त एक डायरेक्टर मी घेऊन जाणारे गणेश पाटील इंगळे है ना. आम्हाला बोलण्याची आम्हाला जाण्याची त्या ठिकाणी आपण संधी द्यावी आणि हसत खेळत ही मार्केट कमिटीची सर्वसाधारण सभा आपण संपन्न करावी. त्यानंतर सर्वांनी जेवण करावं. आमच्या चौघांचं जेवण रामहरी बापूकडून आणि त्यांच्या डायरेक्टर मंडळाकडून मी कोर्टाशीदा घेऊन जातो. त्यांच्या त्या पैशामध्ये मी मार्केट कमिटीचं जेवण दीपक भाऊ मी त्या ठिकाणी करीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय